जो भी कसमें खाई थी हमने वादा किया था जो मिलके हे गाणं असलेला राज चित्रपट तुम्हाला आठवतोय का? या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता डिनो मोरिया सध्या चर्चेत आलाय. या अभिनेत्याची चर्चा होण्याचं नेमकं कारण काय तेच सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास परवानगी दिली. त्याच दिवशी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कंत्राटातील घोटाळ्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर बुधवारी 7 मे रोजी या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. महाविकास आघाडी सत्तेत असताना या प्रकरणी कथित अनियमितता झाली होती आणि ही अनियमितता आगामी निवडणुकीसाठी महत्त्वाचा मुद्दा ठरू शकते. मिठी नदी घोटाळ्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेने गाळ काढण्याची यंत्रे आणि गाळ काढण्याची उपकरणे भाड्याने घेण्यामध्ये कथित आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप आहे. कोची येथील मॅट प्रॉप टेक्निकल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कडून खरेदी केलेल्या मशिनरीसाठी कदम आणि सहआरोपी जय जोशी यांनी महापालिकेकडून जास्त दर आकारल्याचा आरोप करण्यात आलाय. मॅट प्रॉफ अधिकारी आणि बीएमसीच्या स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज म्हणजेच SWD विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने हे काम करण्यात आल्याचा तपासकर्त्यांचा अंदाज आहे. अभिनेता डिनो मोरिया याची मिठी नदीच्या घोटाळ्या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. डिनो मोरिया 26 मे रोजी मुंबई पोलिसांसमोर हजर झाला होता. इकॉनॉमिक ऑफिस विंगने या प्रकरणाबाबत डिनोचा भाऊ सॅन्टिनो मोरिया याचीही चौकशी केली होती. मिठी नदी घोटाळा प्रकरणाशी डिनो मोरियाचा काय संबंध आहे ते जाणून घेऊया. EOWच्या माहितीनुसार तपासकर्त्यांना असे आढळून आले आहे की मिठी नदी घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी केतन कदम याने बॉलिवूड अभिनेता डिनो मोरिया आणि त्याच्या भावाशी अनेक फोनवरून संभाषण केले. यानंतर आज पोलिसांनी मोरिया यांना या प्रकरणात चौकशीसाठी बोलावले. सध्या पोलीस मुख्य आरोपी सोबत डिनो आणि त्याच्या भावाचे काय संभाषण झाले याचा तपास करत आहेत. आरोपीशी संबंधित कॉल रेकॉर्ड आणि आर्थिक व्यवहारांच्या विश्लेषणादरम्यान डिनो मोरियाचे नाव पुढे आले. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की अभिनेत्याची सहभाग आणि दोन्ही पक्षांमधील व्यवहारांची माहिती पुष्टी करण्यासाठी त्याची चौकशी करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून या संपूर्ण प्रकरणात केतन कदम आणि जय जोशी हे मुख्य आरोपी असल्याचे सांगितलं जात आहे. तर डिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सॅन्टिनो मोरिया याची देखील नावे आता समोर येत आहेत. यांच्यावर मॅट प्रॉफ कंपनीचे अधिकारी आणि बीएमसीच्या स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज विभागाच्या अधिकाऱ्यांची संगनमत करून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. संबंधित घोटाळा 65 कोटी रुपयांचा असल्याची माहिती देखील समोर येते. मिठी नदी गाळ घोटाळ्याच्या चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेने विशेष तपास पथक म्हणजेच SIT स्थापन केले असून संबंधित अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तपास सुरू आहे. या प्रकरणात बनावट दस्तऐवज, खोट्या करारनामांचा वापर आणि यंत्रसामग्रीच्या भाड्याच्या दरात फुगवटा यांसारख्या गंभीर आरोपांचा समावेश आहे. मार्च 2005 मध्ये EOWने स्पेशल इन्स्पेक्शन टीम स्थापन करून प्रभावित 13 जणांविरुद्ध FIR नोंदवण्यात आला होता आणि त्यामध्ये 5 कंत्राटदार, 3 दलाल, 2 कंपन्यांचे संचालक आणि 3 BMC अधिकारी जे आधुनिक आणि माजी आहेत या प्रमुखांचा समावेश होता. 2013 ते 2023 दरम्यान अनेक तांत्रिक माहिती खोट्या मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग मध्ये नमूद करून वास्तविक काम न करता घोटाळा रचण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. डिनो मोरियाने 1999 मध्ये प्यार में कभी कभी मधून बॉलिवूड मध्ये पदार्पण केलं, पण 2002 मध्ये आलेल्या राज या चित्रपटाने त्याला यश मिळवून दिलं, ज्यामध्ये त्याने बिपाशा बासू सोबत काम केलं होतं. गेल्या काही वर्षात डिनो मोरियाने हिंदी,
तमिळ आणि कन्नड चित्रपटसृष्टीतील 50 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलंय. अभिनयाव्यतिरिक्त तो क्लॉकवाईज फिल्म्स या प्रोडक्शन कंपनीचा सहसंस्थापक आहे. डिनो मोरिया अलीकडेच नेटफ्लिक्सच्या वेब सिरीज द रॉयल्स मध्ये दिसला होता. या महिन्याच्या सुरुवातीला ही मालिका OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली. त्यानंतर आता मिठी नदी घोटाळ्यामध्ये त्याचं नाव समोर आलंय. या घोटाळ्यात खरंच डिनो मोरिया दोषी असेल का की उगाच त्याचं नाव गोवण्यात आलंय? आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्स जाणून घ्या. धन्यवाद.